CPS 1 and 2 यामधील युनिट 2.5 आपण अभ्यासत आहोत. वर्ग अध्यापनाशी संबंधित उद्दिष्ट व त्यांची स्पष्टीकरणे. युनिट 2.5 ऑब्जेक्टिव्ह अँड इट्स स्पेसिफिकेशन्स रिलेटेड टू क्लास टीचिंग. वर्ग अध्यापनाशी संबंधित उद्दिष्ट व त्याची स्पष्टीकरणे. तर यासाठी आपण आधी उद्दिष्टांचा अर्थ समजून घेऊ. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही कृती करत असतो तर त्यामागे कोणता तरी हेतू हा नक्कीच असतो. आपण साधं जेवण जरी करत असो तरीसुद्धा शरीराला योग्य ते पोषण मिळावं हा आपला हेतू असतो. आपल्याला समजा प्रवासाला जायचं आहे तर आपण आधी प्रवासाची तयारी करू आणि नंतर कोणत्या ठिकाणी जायचं ते ठिकाण निश्चित करू, असं कधीही होत नाही. तर आपल्याला जर प्रवासाला जायचं असेल तर आधी कुठे जायचं ते ठिकाण निश्चित करतो आणि त्यानुसार प्रवासाची तयारी करतो. कारण ठिकाण कोणतं आहे, किती दिवस राहायचं आहे हा सर्व विचार करून आणि ती तयारी करायची असते. तसंच आपलं ध्येय कोणतं आहे त्यानुसार उद्दिष्टही ठरत असतात. आणि म्हणून आपल्याला सोप्या भाषेमध्ये असं म्हणता येईल की ध्येयापर्यंत जाण्यासाठी पाडलेले टप्पे म्हणजे उद्दिष्ट होय. मग शिक्षणाची उद्दिष्ट कशी ठरवली जातात? तर शैक्षणिक उद्दिष्ट ठरवताना 2 गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यापैकी एक म्हणजे ज्या व्यक्तीला शिक्षण द्यायचं आहे त्याच्या व्यक्तिगत गरजा आणि दुसरं म्हणजे ती व्यक्ती ज्या समाजात वावरणार आहे त्या समाजाच्या गरजा. समाजाच्या म्हणजे देशाच्या गरजा. आणि मग आपण व्यक्तिगत गरजांचा विचार केला तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचं ध्येय आहे. आणि देशाचा विचार केला तर देशाला जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक मिळाला पाहिजे हे शिक्षणाचं ध्येय आहे. म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट कोणती आहे तर एक म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं आणि दुसरं म्हणजे राष्ट्राचा जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडवणं. तर ही शिक्षणाची ध्येय आहेत. आणि ही शिक्षणाची ध्येय पूर्ण करण्यासाठी या ध्येयांपर्यंत जाण्यासाठी उद्दिष्टही ठरवली जातात. आणि म्हणूनच कोठारी आयोगाने 1964-66 मध्ये जी शिक्षणाची उद्दिष्ट ठरवली तर ती याप्रमाणे होती. शिक्षण व उत्पादन यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन शिक्षणाचा उत्पादक कार्याशी संबंध जोडणे हे उद्दिष्ट ठरवलं होतं. दुसरं उद्दिष्ट होतं शिक्षणाद्वारे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे. तिसरं उद्दिष्ट होतं शिक्षणाने आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे. आणि चौथं उद्दिष्ट होतं सामाजिक, नैतिक व आध्यात्मिक मूल्य विद्यार्थ्यात बाणवून त्याचे चारित्र्य संवर्धन करणे. तर ही शैक्षणिक उद्दिष्टे कोठारी आयोगाने ठरवलेली होती. शैक्षणिक उद्दिष्ट आपण पाहिले की व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं आणि राष्ट्राचा जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरिक घडवणं. तर ही शिक्षणाची ध्येय आहेत आणि या ध्येयापर्यंत जाण्यासाठी उद्दिष्ट ठरवलेली असतात. मग ही उद्दिष्ट ठरवलेली असतात तर ध्येय जी आहेत शिक्षणाची, व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं आणि जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडवणं. तर ही उद्दिष्ट अशी आहे की जी काही 1-2 दिवसामध्ये साध्य होणार नाही. तर त्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. आणि म्हणून मग ही ध्येय गाठण्यासाठी जी उद्दिष्ट आहेत तर त्याचे टप्पे करावे लागतात. उदाहरणार्थ प्राथमिक स्तरावरील शिक्षणाची उद्दिष्ट, माध्यमिक स्तरावरील शिक्षणाची उद्दिष्ट, उच्च शिक्षणाची उद्दिष्ट असे जर आपण टप्पे पाडले तरच आपल्याला अपेक्षित उद्दिष्टाकडे वाटचाल करणं शक्य होतं. आणि म्हणूनच आपण याप्रमाणे उद्दिष्टही ठरवलेली असतात. या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्ट आपल्याला प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे, माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टे, उच्च माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टे, विद्यापीठ शिक्षणाची उद्दिष्टे, प्रौढ शिक्षणाची उद्दिष्टे यानुसार वेगवेगळी ठरवून घ्यावी लागतात. मग यापैकी उदाहरणार्थ आपण एक पाहू की माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टे. यामध्ये मग आपल्याला
इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट, इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट, इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट याप्रमाणे ठरवावी लागतात. ही ठरवल्यानंतर मग उदाहरणार्थ इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आपल्याला ठरवायची असतील तर मग मराठी अध्यापनाची उद्दिष्ट, हिंदी अध्यापनाची उद्दिष्ट, इंग्रजी अध्यापनाची उद्दिष्ट याप्रमाणे सर्व विषयांची अभ्यासक्रमाची उद्दिष्ट ठरवावी लागतात. त्यामध्येही आता समजा गणित असेल तर बीजगणित अध्यापनाची उद्दिष्ट, भूमिती अध्यापनाची उद्दिष्ट यानुसार उद्दिष्ट ठरवावी लागतात. यापैकी आपण एक विचारात घेऊ कोणताही एक विषय की समजा बीजगणित अध्यापनाची उद्दिष्ट असेल तर मग पाठ क्रमांक 1च्या अध्यापनाची उद्दिष्ट, पाठ क्रमांक 2च्या अध्यापनाची उद्दिष्ट, तर यानुसार आपल्याला प्रत्येक स्तरानुसार, प्रत्येक अभ्यासक्रमानुसार, प्रत्येक वर्गानुसार, प्रत्येक विषयानुसार, प्रत्येक पाठानुसार उद्दिष्टही ठरवावी लागतात. तर उद्दिष्टांचे जे प्रकार आहेत तर ते प्रकार याप्रमाणे आहेत. एक म्हणजे स्वरूपावरून, दुसरं म्हणजे त्याच्या स्पष्टतेवरून आणि तिसरं म्हणजे कालावधीवरून. तर मग स्वरूपावरून कोणते प्रकार आहेत तर मूर्त उद्दिष्ट आणि अमूर्त उद्दिष्ट. मूर्त उद्दिष्ट म्हणजे काय तर ज्यावेळी आपण विद्यार्थ्यामध्ये एखादा बदल घडवून आणायचा असं ठरवतो तर त्यालाच उद्दिष्ट असं म्हणतात. आणि हा बदल जर सहजपणे दिसू शकणारा असेल तर अशा उद्दिष्टाला मूर्त उद्दिष्ट असं म्हणतात की जे सहजपणे दिसू शकेल. आता समजा उदाहरणार्थ विद्यार्थ्याला त्रिकोण रचना करावयास शिकवणे हे जर उद्दिष्ट असेल तर विद्यार्थी त्रिकोण रचना करतो की नाही हे आपल्याला सहजपणे दिसू शकतं. तर अशा उद्दिष्टाला मूर्त उद्दिष्ट असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अपेक्षित वर्तन बदल जर दृश्य स्वरूपाचा असेल तर अशा उद्दिष्टांना मूर्त उद्दिष्टे असं म्हणतात. मग अमूर्त उद्दिष्ट म्हणजे काय तर ज्यावेळी अपेक्षित वर्तन बदल हा दृश्य स्वरूपात नसतो तेव्हा अशा उद्दिष्टांना अमूर्त उद्दिष्ट असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादी कविता आपण शिकवतो आहे आणि मग त्या कवितेच्या अध्यापनानंतर जर की विद्यार्थ्याला दीनदुबळ्यांबद्दल कणव वाटावी हा जर आपल्याला वर्तन बदल अपेक्षित असेल तर हा वर्तन बदल दिसणं शक्य नाही आणि म्हणून हे जे आहे हे अमूर्त उद्दिष्ट आहे. तर भावात्मक क्षेत्राच्या विकासासंबंधित जी उद्दिष्ट असतात तर ही अमूर्त उद्दिष्ट असतात की विद्यार्थ्यांमध्ये एखादी वृत्ती विकसित करणं, एखादं मूल्य विकसित करणं, तर या प्रकारची जी उद्दिष्ट असतात तर ही अमूर्त उद्दिष्ट असतात. त्यानंतर स्पष्टतेवरून पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सामान्य उद्दिष्ट जनरल ऑब्जेक्टिव्ह आणि विशिष्ट उद्दिष्ट स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह असे 2 प्रकार पडतात. तर मग सामान्य उद्दिष्ट म्हणजे काय तर शिक्षक ज्यावेळी उद्दिष्ट अगदी ढोबळ स्वरूपामध्ये ठरवतो त्यामध्ये एक मोघमपणा असतो, स्थूलपणे हे ठरवलेले असतात तर अशा उद्दिष्टांना सामान्य उद्दिष्ट म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यामध्ये आकृती काढण्याचे कौशल्य विकसित करणे किंवा विद्यार्थ्यामध्ये आकडेमोडीचे कौशल्य विकसित करणे अशी विधाने ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्यामध्ये संदिग्धता असते. कारण आकृती काढण्याचे कौशल्य विकसित करावयाचे म्हणजे नेमके काय करावयाचे, हे कौशल्य कितपत विकसित करावयाचे, विद्यार्थ्यामध्ये हे कौशल्य विकसित झाले किंवा नाही हे कसे ठरवायचे, अशा प्रश्नांची उत्तरे देणे कठीण होते. म्हणून अशा उद्दिष्टांना सामान्य उद्दिष्टे असं म्हणतात, जनरल ऑब्जेक्टिव्ह. आणि मग विशिष्ट उद्दिष्टे म्हणजे काय, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर ज्यावेळी अपेक्षित वर्तन बदल हा अत्यंत नेमकेपणाने व अचूकपणे सांगितला जातो त्यावेळी त्या उद्दिष्टांना विशिष्ट उद्दिष्टे असं म्हणतात. उदाहरणार्थ आकृत्या काढण्याचे कौशल्य विकसित करणे असे म्हणण्याऐवजी विद्यार्थी आकृती काढण्यासाठी योग्य अशा भौमितिक उपकरणांची निवड करतो, उपकरणांचा योग्य रीतीने वापर करतो किंवा याहीपेक्षा आणखी स्पष्टपणे सांगता येईल तर विद्यार्थी मोजपट्टीच्या साहाय्याने अचूकपणे अंतर मोजतो,
कंपासमध्ये निश्चित असे अंतर घेऊन दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढतो, अशा छोट्या छोट्या परंतु अत्यंत स्पष्टपणे मांडलेल्या उद्दिष्टांना विशिष्ट उद्दिष्ट असं म्हणतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे कालावधीवरून. कालावधीवरून 2 प्रकार पडतात. एक म्हणजे तात्कालिक उद्दिष्ट आणि दुसरं दूरगामी उद्दिष्ट. तर दूरगामी उद्दिष्ट म्हणजे काय, की एखादं उद्दिष्ट साध्य होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागत असेल तर त्याला दूरगामी उद्दिष्ट म्हणतात. की जसं व्यक्तिमत्व विकास करणे, आदर्श नागरिक घडवणे यासारखी उद्दिष्ट कशी आहे, तर ही दूरगामी उद्दिष्ट आहेत. आणि तात्कालिक उद्दिष्ट म्हणजे काय, की जी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो त्याला तात्कालिक उद्दिष्ट असं म्हणतात. जेव्हा आपण वर्गामध्ये एखादा पाठ शिकवायला जातो तेव्हा जी आपण उद्दिष्ट ठरवलेली असतात तर ही तात्कालिक उद्दिष्ट असतात, ती आपल्याला लगेच साध्य करता येतात. मग उद्दिष्ट किंवा वर्ग उद्दिष्ट म्हणजे काय, तर विद्यार्थ्याचं अध्यापन पूर्व किंवा अध्ययनपूर्व वर्तन हे काहीतरी विशिष्ट असतं आणि मग त्यानंतर अध्यापन प्रक्रिया होते आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल होईल, तर हे आपलं अध्यापनाचं उद्दिष्ट असतं. म्हणजे शिक्षणाची अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासातील वर्ग उद्दिष्ट हा पहिला टप्पा आहे. शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष काय करावे म्हणजे अंतिम उद्दिष्टापर्यंत जाता येईल हे ठरवावे लागते. तर यानुसार आपल्याला उद्दिष्ट आणि त्याची स्पष्टीकरणे ही ठरवायची असतात. तर आपलं शिक्षणाचं ध्येय जे आहे ते आहे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं. आणि सर्वांगीण विकासामध्ये फक्त बोधात्मक क्षेत्र येत नाही, तर बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या 3ही अंगांचा विकास हा करावयाचा असतो आणि त्यानुसार शिक्षणाची उद्दिष्ट ही ठरलेली असतात. परंतु आपल्याला या युनिटमध्ये वर्ग उद्दिष्टे पाहायची आहे. तर गणित अध्यापनाची वर्ग उद्दिष्टे आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. ही 4 वर्ग उद्दिष्टे आहेत. मग आपण एकेकाचा अर्थ समजून घेऊ. तर पहिलं जे उद्दिष्ट आहे वर्ग उद्दिष्ट ते आहे ज्ञान. तर एक लक्षात घ्या, आपण ही उद्दिष्ट जी ठरवतो आहे तर हे आपण तो जो 30-35 मिनिटांचा पाठ आहे तर तो शिकवून झाल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कोणते वर्तन बदल अपेक्षित आहेत याचा विचार आपण करत आहोत. तर पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे ज्ञान. तर ज्ञान या शब्दाचा अर्थ माहिती असा असतो आणि म्हणून उद्दिष्टाची ही सर्वात खालची पातळी आहे. आणि गणितासारखा जो विषय आहे तर यामध्ये ही ज्ञानाची पातळी सर्वात खालची हे उद्दिष्ट खूप कमी वेळा ठेवलं जातं. म्हणजे जी माहिती असेल, विद्यार्थ्यांनी जी माहिती मिळवलेली असेल तर ती फक्त आठवणं आणि ओळखणं या 2च क्रिया यामध्ये येतात. म्हणजे आपण जे शिकवत आहोत तर यापैकी विद्यार्थी आठवून आणि ओळखून काय सांगू शकेल याचा विचार या कौशल्यामध्ये करावयाचा असतो. आणि म्हणून मग ज्ञान या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण लिहित असताना संज्ञा, संबोध, नियम, सूत्र, पद्धती, चिन्ह, एकक इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण याप्रमाणे येतात. आपण काही उदाहरणं पाहू. विद्यार्थी गणितातील गुणधर्म सांगतो. मग उदाहरणार्थ विद्यार्थी त्रिकोणाचे गुणधर्म सांगतो, विद्यार्थी परिमेय संख्यांचे गुणधर्म सांगतो. तर याप्रमाणे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण येतं. त्यानंतर विद्यार्थी विविध चिन्ह ओळखतो, जसं बरोबर, लेस दॅन, ग्रेटर दॅन, समांतर. विद्यार्थी एकरूप त्रिकोण ओळखतो. या प्रकारचे स्पष्टीकरण येतात. विद्यार्थी व्याख्या सांगतो, विद्यार्थी नियम सांगतो. तर या प्रकारची उद्दिष्टे ज्ञान यामध्ये येतात. म्हणजे आपण जो आशय विद्यार्थ्यांना शिकवणार आहे तर हा आशय
विद्यार्थी आठवून आणि ओळखून काय सांगू शकेल हा विचार यामध्ये करावयाचा असतो. आणि गणितासारखा जो विषय आहे तर यामध्ये विद्यार्थी काय आठवेल तर संज्ञा आठवेल, संबोध आठवेल, नियम आठवेल, सूत्र आठवेल, पद्धती आठवेल, याप्रमाणे येतं. तसंच ओळखत असताना विद्यार्थी चिन्ह ओळखेल, आकृत्या ओळखेल आणि हा विचार करून आपल्याला स्पष्टीकरणे ही लिहायची असतात. त्यानंतर ज्ञानानंतरचं जे उद्दिष्ट आहे तर ते म्हणजे आकलन. तर ही ज्ञानाच्या वरची पातळी आहे की विद्यार्थी माहिती आठवून आणि ओळखून सांगेल म्हणजे ज्ञान. पण यामध्ये आकलनामध्ये विद्यार्थ्यांना फक्त केवळ आठवणे आणि ओळखणे हे अपेक्षित नाही, तर त्याला जर एखादी संज्ञा माहीत असेल तर ती समजलेली असणं आणि माहीत असणं यामध्ये खूप फरक आहे. आणि म्हणून आकलन ही ज्ञानाच्या वरची पातळी आहे. उदाहरणार्थ एखादं सूत्र विद्यार्थ्याला माहीत असेल, पण त्या सूत्राचा जर त्याला उपयोग करता येत नसेल, त्या सूत्राचा जर त्याला अर्थ समजलेला नसेल तर ते त्याला आकलन झालेलं नाही असं म्हणता येईल. एखादा आकलन झालेला जो भाग असतो तर तो विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या शब्दामध्ये सांगता येतो, त्याचं सामान्यीकरण करता येतं, त्याला थोडक्यामध्ये सांगता येतं, तर तेव्हाच ती गोष्ट त्याला आकलन झाली असं म्हणता येतं. आणि म्हणून मग याची स्पष्टीकरणं लिहित असताना विद्यार्थी स्वतःच्या शब्दात सांगतो, सामान्यीकरण करतो, निष्कर्ष काढतो, स्पष्ट करतो, तर या प्रकारे आपल्याला लिहावं लागतं. तर याची स्पष्टीकरणं जी लिहायची असतात तर उदाहरणार्थ विद्यार्थी उदाहरणावरून सामान्य नियम तयार करतो, विद्यार्थी स्वतःच्या शब्दात त्रिकोणाची व्याख्या स्पष्ट करतो, विद्यार्थी विविध नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी उदाहरणातील उत्तराचा ताळा करतो, विद्यार्थी विविध उदाहरणावरून सूत्र तयार करतो, विद्यार्थी दोन क्रियांमध्ये तुलना करतो, विद्यार्थी संकल्पना स्पष्ट करतो, विद्यार्थी प्रमेयाच्या सिद्धतेमधील पायऱ्यांना आधार देतो, विद्यार्थी विशिष्ट आकृतीचे गुणधर्म सांगतो, उदाहरणार्थ एकरूप त्रिकोण, आलेख, विद्यार्थी दिलेल्या माहितीवरून अर्थ सांगतो. तर या प्रकारे स्पष्टीकरणे आकलन या उद्दिष्टामध्ये येतात. म्हणजे केवळ आठवणे ओळखणे हे अपेक्षित न धरता आकलनामध्ये समजण्यावर भर दिला जातो. आणि म्हणून मग व्याख्या स्पष्ट करणे, सूत्र स्पष्ट करणे, नियम स्पष्ट करणे, अर्थ सांगणे, भेद ओळखणे, वर्गीकरण करणे, तर या प्रकारची स्पष्टीकरणे आकलन या उद्दिष्टामध्ये येत असतात. त्यानंतरचं पुढचं जे उद्दिष्ट आहे तर ते म्हणजे उपयोजन. तर उपयोजन ही ज्ञान आणि आकलनाच्या वरची पातळी आहे. आणि यामध्ये कोणताही विषय शिकवत असताना त्या विषयाचा व्यवहारात उपयोग करता येणे हे अपेक्षित असते आणि त्यावर त्याचं महत्त्व अवलंबून असतं. वर्गामध्ये जे शिकवलेलं असतं तर ते वर्गाच्या बाहेर, अभ्यासाच्या बाहेर, नवीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे हे अपेक्षित असतं. आणि म्हणूनच उपयोजन ही पायरी ज्ञान आणि आकलनाच्या वरची पातळी आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्याने एखादं सूत्र शिकलं असेल तर त्यावर आधारित त्याला उदाहरणं सोडवता आली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकृत्या जर पाहिलेल्या असतील, उदाहरणार्थ चौकोनाचे प्रकार, तर त्याचं त्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे, सूत्रावरून उदाहरण सोडवता आलं पाहिजे, प्रमेयावरून उदाहरण सोडवता आलं पाहिजे. तर हे सर्व उपयोजनामध्ये अपेक्षित असतं. आणि म्हणून मग या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण लिहित असताना विद्यार्थी प्रमेयावर आधारित उदाहरण सोडवतो, विद्यार्थी दिलेल्या चौकोनाच्या विविध आकृत्यांमध्ये वर्गीकरण करतो, विद्यार्थी सूत्रावरून उदाहरण सोडवतो, विद्यार्थी दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो, आलेख दिला असता निष्कर्ष काढतो, विद्यार्थी व्यवहारामध्ये मोजमापासाठी योग्य ती परिमाणे वापरतो, विद्यार्थी आवश्यक त्या ठिकाणी योग्य चिन्हांचा उपयोग करतो, विद्यार्थी प्रमेय सोडवण्यासाठी आवश्यक त्या गुणधर्मांचा उपयोग करतो, विद्यार्थी योग्य त्या कृतींचा उपयोग करून आकृती काढतो,
या प्रकारची स्पष्टीकरणे उपयोजन या कौशल्यामध्ये येतात. म्हणजे उपयोजनामध्ये मिळवलेल्या ज्ञानाचा इतर नवीन परिस्थितीमध्ये उपयोग करता येणं हे अपेक्षित असतं. आणि म्हणूनच गणितासारख्या विषयामध्ये जर सूत्र शिकलेले असतील तर सूत्रावरून उदाहरणं सोडवणं हे उपयोजनामध्ये येतं. त्यानंतर उपयोजनाच्या वरची पातळी म्हणजे कौशल्य. तर कौशल्य म्हणजे काय, तर एखादा नियम समजला असेल, त्यावरील उदाहरण सोडवता येत असेल, पण जर एखादं उदाहरण सोडवायला जर विद्यार्थ्याला 1 तास लागत असेल तर ते त्याला कौशल्य पातळीपर्यंत समजलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि असं जर विद्यार्थ्यांनी केलं तर गणिताचा पेपर सोडवायला त्यांना तर 3 तास वेळही पुरणार नाही. त्यांना जर बाजारामध्ये पाठवलं आणि हिशोब करायचा असेल तर त्यांना हातामध्ये वही पेन घेऊन आणि फिरावं लागेल. आणि मग आपल्याला गणित त्याने कौशल्य पातळीपर्यंत शिकलं असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून जे शिकायचं आहे तर त्यावर प्रभुत्व संपादन केलं पाहिजे. आणि प्रभुत्व संपादन केलं हे केव्हा म्हणता येईल, तर जेव्हा तो कमी वेळात करेल, अचूक करेल, नेमकं करेल, तेव्हा ते त्याला कौशल्य पातळीपर्यंत आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून मग याची स्पष्टीकरण लिहित असताना विद्यार्थी जलद व बिनचूक उदाहरणे सोडवतो, विद्यार्थी सुबक आकृती काढतो, विद्यार्थी उपकरणातील दोष ओळखतो, विद्यार्थी तोंडी आकडेमोड करतो, विद्यार्थी कमी वेळात अचूक आकडेमोड करतो, विद्यार्थी अनावश्यक आकडेमोड टाळतो. या प्रकारची स्पष्टीकरणे कौशल्य या उद्दिष्टामध्ये येतात. तर या प्रकारे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य ही 4 वर्ग उद्दिष्टे आहेत. ही तात्कालिक उद्दिष्टे आहे. म्हणजे आपल्याला तेवढ्या 30-35 मिनिटामध्ये विद्यार्थ्यामध्ये हा वर्तन बदल करणं सहज शक्य असतं आणि म्हणून यांना वर्ग उद्दिष्ट असं म्हणतात.